ग्रामीण भागासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। अनेक ठिकाणी धरणं, विहिरीमधलं पाणी आटल्यानं पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहेत। पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील अनेक धरणं कोरडी ठाक पडली आहेत। कुठं विहिरींनी तळ गाठलाय तर कुठे टँकर येताच गावकऱ्यांची झुंबड उडते आणि कुठे पाण्यासाठी पायपीट करावी लागते। हे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं सध्याचं चित्र। मॉन्सून अगदी वेशीवर आलेला असतानाच राज्यभरात दुष्काळ आणि पाणी टंचाईची भीषण दाहकता जाणवते। अमरावतीच्या मेळघाटातल्या खडीमल गावातील भीषण वास्तव तुमच्या समोर आहे। गावात टँकर येताच शेकडोंची झुंबड उडते। किमान तहान भागवण्यापुरतं तरी पाणी मिळेल या अपेक्षेनं टँकर भोवती असा गराडा पडतो। दुसरीकडे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाशिकच्या गंगापूर धरणानं अक्षरशः तळ गाठलाय। नाशकातील छोट्या मोठ्या 23 धरणांपैकी भाम, भोजपूर, ओझरखेड, तिसगाव, पुणे, नाग्यासाक्या या धरणात तर पाण्याचा एकही थेंब नाहीये। नाशिकमध्ये गेल्या वर्षी पावसाने ओढ ही दिली होती। पाऊस हा फक्त 56% एवढा झाला होता, त्यामुळे धरणं जी आहेत ती पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती। यासोबतच आपण जर बघितलं तर यंदा कडाक्याच्या उन्हाचा सामना देखील नाशिककरांना करावा लागतोय। यामुळे साहजिकच बाष्पीभवन देखील अधिक होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते आणि याच सर्व परिस्थितीमुळे आज मितीस नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो आता अवघा 13.66% आलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 17% कमी आहे। इतकंच काय तर पालघर मधल्या विक्रमगड तालुक्यात विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत उन्हात अनहात सर्वच जण हंडाभर पाण्यासाठी कसरत करतायत। सावरई या गावात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता महिला कशा पद्धतीने अतिशय सुकलेल्या अशा विहिरीत याच्यामध्ये आपण पाहू शकता की या विहिरीमध्ये अतिशय कमी पाणी आहे। कुठून तरी त्यांचा जो पोहऱ्या आहे पाणी काढण्याचा त्याच्यात ओंजळभर पाणी येत आहे। पाणी भरायला तुम्हाला कसं काय त्रास सहन करावा लागतो? कधीपासून पाणी टंचाई आहे? 1-1.5 महिना झालाय तिथून। 1-1.5 महिन्यापासून आणि एक हांडा भरायला 2-2.5 तास लागतात। राज्यभरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पाणी साठा कमी शिल्लक असल्याचं समोर आलंय। मराठवाड्यात 16%, उत्तर महाराष्ट्रात 25%, पश्चिम महाराष्ट्रात 31%, तर कोकणात 47% आणि विदर्भात 47% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यातील याच पाणी टंचाईच्या प्रश्नावर शरद पवारांनी सरकारला जागं करण्याचं काम केलंय आणि आचारसंहिता शिथिल करून पाणी प्रश्नावर तोडगा काढावा असं म्हणत पवारांनी राज्य सरकारच्या मागणीला पाठिंबा दिला। राज्य सरकारने जशी मागणी केलेली आहे ती मागणी योग्य आहे। आचारसंहिता शिथिल करायचं लागेल, पण इलेक्शनची प्रक्रिया आपल्या राज्याची संपलेली आहे। त्यामुळे आता आचारसंहितेचा अर्ज झाल्याचं काही कारण नाही आणि ती भूमिका राज्य सरकारने घेतली ती योग्य आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यात दुष्काळाचा आढावा घेत शेतकऱ्यांना वीज आणि पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात। मात्र शिंदेंनी घेतलेली ही बैठक वांझोटी होती, अशा बैठकांना अर्थ नसल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी समाचार घेतलाय। पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं, जनावरांच्या पाण्याला पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी देणं आणि चाऱ्याला प्रायोरिटी देणं हे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर दुसरं मला वाटतं बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती। यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये। शरद पवार असतील किंवा विरोधक, कुणीही पाणी प्रश्न आणि दुष्काळाचं राजकारण करू नये असं फडणवीसांनी म्हटलंय। शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। याचं कारण
या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत. अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत. त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील, टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल, हे सगळं केलं आहे. शासकीय पातळीवर दुष्काळावर मात करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न होत आहेत. बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र या बैठकांमधून राज्यातल्या जनतेला आणि शेतकऱ्याला दुष्काळाच्या झळांपासून मुक्ती मिळो एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.